मुंबईत राहणाऱ्यांना मराठी भाषा येणं गरजेचं नाही असं विधान संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं। मराठी भाषेच्या अस्मितेवरनं विविध राजकीय पक्षांनी भैयाजी जोशींवर हल्लाबोल चढवला, तर भैयाजी जोशींच्या याच मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळालेत। दोन्ही नेत्यांनी जोशींचा खरपूस समाचार घेतलाय। ठाकरे बंधूंचा भैयाजी जोशींवर हल्लाबोल। भैयाजींसाठी चिल्लर, अनाजी पंत असा शब्दप्रयोग। विभाजनवादी भाषा असल्याचा राज ठाकरेंचा आरोप। भैयाजी जोशींनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून नवा वाद निर्माण केलाय। भैयाजी जोशींच्या या मराठी विरोधी वक्तव्याचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। मराठी विरोधी वक्तव्य करणारे भैयाजी जोशी यांच्यावर एकतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा किंवा त्यांना चिल्लर माणूस म्हणून जाहीर करा असं उद्धव ठाकरे म्हणाले। ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। भैयाजी जोशी जगाला ब्रह्मज्ञान देत फिरत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। भाजपचा हा छुपा अजेंडा असल्याचाही आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात। त्यातलेच काल अनाजी पंत, काय त्यांचं नाव, भैयाजी जोशी। आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला, पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले। याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। भाजपला इंडिया नाही तर हिंदिया करायचा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। भैयाजी जोशींनी गुजरात किंवा तामिळनाडूमध्ये जाऊन हिंदी किंवा गुजराती भाषेचा आग्रह धरून दाखवावा असं आव्हान दिलंय। या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे आणि नाहीतर या जोशींनी तामिळनाडूमध्ये आजच स्टॅलिनचं आलेलं आहे की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे। म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे। सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत। कमल हसन आज बोललेले आहेत की यांना इंडिया नाही तर यांना हिंदिया करायचं आहे। या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही। राज ठाकरेंनीही भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहित नसेल असं अजिबात नाही। पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असं विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीनं असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? सध्या MMR रिजन मध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसतायत। हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखोरी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं। आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला। त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले। त्या ब्रिटिश माणसाला ही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कुणाची आहे हे समजलं तर मग जोशी बुवांना हे समजू नये।
या असल्या काड्या घालून अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणं नाही. नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहोत हे जरूर ध्यानात ठेवावं. बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवते आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी बुवांनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरेंनी सुनावले. राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता येत्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे प्रचारात भैयाजी जोशींच्या गुजराती प्रेमाचा मुद्दा उपस्थित करतील यात शंका नाही. भैयाजी जोशींनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हाती आयताच मुद्दा दिलाय. कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.